विद्यार्थी बालमित्रांनो नमस्कार। मागील वेळेस आपण सेकंड चॅप्टर पॅरलल लाईन्स याचा अभ्यास करत होतो। त्यातील काही सम आपण सॉल्व केले होते। त्यातील पुढील जे काही सम आहेत ते आज आपण सॉल्व करणार आहोत। नेक्स्ट सम 4/21 त्याची फिगर मी इथे ड्रॉ केलेली आहे। क्वेश्चन रीड करतो। इन फिगर इफ रे बी ए पॅरलल रे डी एंगल सी इक्वल टू 50 डिग्री। हा एंगल सी तुम्हाला 50 डिग्रीचा दिलेला आहे। एंगल डी इक्वल टू 100 डिग्री। फाइंड द मेजर ऑफ एंगल एबीसी। फाइंड द मेजर ऑफ एंगल एबीसी। हा एबीसी एंगलचं मेजर तुम्हाला फाइंड आउट करायचं। त्यांनी तुम्हाला हिंट दिलेली आहे, ड्रॉ अ लाइन पासिंग थ्रू पॉइंट सी। पासिंग थ्रू पॉइंट सी अँड पॅरलल टू लाइन ए बी। म्हणजे तुम्हाला या सी पॉइंट मधून एक पॅरलल लाइन काढायची की जी ए बी ला पॅरलल आली पाहिजे आणि सी पॉइंट मधून ती गेली पाहिजे। अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन त्यांनी तुम्हाला करायला सांगितलंय की तुम्हाला त्यांनी हिंट दिलेली आहे। आपण जी काय प्रोसेस करणार आहोत तिला आपण म्हणणार कन्स्ट्रक्शन। ड्रॉ अ लाइन पी क्यू पासिंग थ्रू पॉइंट सी and parallel to line AB, passing through point C and parallel to line AB। आणि मग आपण देणार आहोत आता प्रूफ। रे बी ए पॅरलल रे डी हे क्वेश्चन मध्ये तुम्हाला त्यांनी दिलेले। रे बी ए पॅरलल रे डी म्हणजे हे दोन रे पॅरलल आहेत। याला म्हटलं मी इक्वेशन 1, हे स्टेटमेंट 1, याला रिझन दिलं मी गिवन। रे बी ए पॅरलल लाइन पी क्यू हे आपण केलेले कन्स्ट्रक्शन। रे बी ए पॅरलल लाइन पी क्यू कन्स्ट्रक्शन हा झाला सेकंड पार्ट। बी ए पॅरलल डी, बी ए पॅरलल पी क्यू, देयरफॉर रे डी पॅरलल लाइन पी क्यू फ्रॉम 1 and 2। रे डी पॅरलल लाइन पी क्यू, बी ए डी ला पॅरलल आहे, बी ए पी क्यू ला पॅरलल आहे। याचाच अर्थ असा का डी पी क्यू ला पॅरलल आहे। रे डी पॅरलल लाइन पी क्यू। आणि मग हे डी आणि पी क्यू पॅरलल झाल्यामुळे हा अँगल आणि हा अँगल इंटेरियर अँगल झाला आणि इंटेरियर अँगलची ॲडिशन असते 180। देयरफॉर अँगल डी प्लस अँगल डी सी क्यू इक्वल टू 180 इंटेरियर अँगल थिअरम। इंटेरियर अँगल्स थिअरम हे इंटेरियर अँगल असतात। ह्या पॅरलल लाईन जर झाल्या तर ह्या दोघांची ॲडिशन 180 असते, ज्याला म्हणतो आपण इंटेरियर अँगल्स थिअरम। हे असं केव्हा असतं, ह्या लाईन पॅरलल असेल तर। डी ची व्हॅल्यू आपल्याकडे 100 आहे। 100 प्लस अँगल डी सी क्यू इक्वल टू 180। हा 100 आपण आता पलीकडे येऊन जाणार आहोत। देयरफॉर अँगल डी सी क्यू इक्वल टू 180 मायनस 100। देयरफॉर अँगल डी सी क्यू इक्वल टू 80। म्हणजे ह्या अँगलचं मेजर तुम्हाला मिळालेलं आहे 80 डिग्री। देन रे बी ए पॅरलल लाइन पी क्यू हे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे। देयरफॉर अँगल एबीसी, हा अँगल एबीसी घेतला इक्वल टू अँगल बी सी क्यू, हा अँगल येणार आहे, हा मोठा अँगल। म्हणजे हा अँगल इक्वल टू हा अँगल, याला आपण म्हणणार अल्टरनेट अँगल्स थिअरम। टू पॅरलल लाईनला ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर हे जे दोन अँगल असतात हे अँगल अल्टरनेट अँगल होतात आणि अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतात, म्हणजे अल्टरनेट अँगल्स थिअरम त्याला आपण म्हणतो। इक्वल टू आता बी सी क्यू हा जो मोठा अँगल आहे, हा अँगल म्हणजे जे छोटे दोन अँगल आहेत त्यांची आपल्याला ॲडिशन करावी लागेल। म्हणजे अँगल बी सी डी प्लस अँगल डी सी क्यू, अँगल बी सी डी हा अँगल प्लस अँगल डी सी क्यू हा अँगल, म्हणजे ह्या दोघांचे ॲडिशन करावे लागेल। अँगल बी सी डीचं मेजर आपल्याकडे आहे 50 डिग्री आणि अँगल डी सी क्यूचं मेजर आपण आता वरती काढले बघा इथे 80 डिग्री। या दोघांची सम जर केली तर आपल्याला मिळालं अँगल एबीसी इक्वल टू 130 डिग्री। आणि क्वेश्चनमध्ये तुम्हाला अँगल एबीसीच फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला अँगल एबीसीचं मेजर मिळतं 130 डिग्री। देन नेक्स्ट सम तुम्हाला त्यांनी सॉल्व करायला दिला आहे 5/22। त्या क्वेश्चनची फिगर मी इथे ड्रॉ केलेली आहे। क्वेश्चन रीड करतो। रे ए पॅरलल रे बी डी, रे ए पॅरलल रे बी डी हे 2 रेस पॅरलल आहेत।
रे AF is a bisector of angle EAB. रे AF हा अँगल बायसेक्टर आहे अँगल EAB चा. रे BC हा रे BC परत अँगल बायसेक्टर आहे अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABD म्हणजे अँगल बायसेक्टर त्यांनी दिलेले. प्रूव्ह दॅट लाईन AF पॅरलल लाईन BC. लाईन AF पॅरलल लाईन BC हा अँगल EAB चा रे AF अँगल बायसेक्टर आहे. अँगल ABD चा रे BC अँगल बायसेक्टर आहे. त्याच्यामुळे हे दोन अँगल इक्वल होणार, हे पण टू अँगल इक्वल होणार आहे. यांचं मेजर त्यांनी फिगरमध्ये XX दाखवलंय, इथे YY दाखवलेलं आहे. आणि तुम्हाला विचारलंय लाईन AF पॅरलल लाईन BC हे आपल्याला प्रूव्ह करायचं. बघा आता आपण प्रूफ देऊया. रे RF इज द बायसेक्टर ऑफ अँगल EAB. रे AF हा EAB ह्या अँगलचा बायसेक्टर आहे. त्याच्यामुळे हे अँगल इक्वल येणार आहे म्हणजे अँगल EAF इक्वल टू अँगल BAF. अँगल EAF इक्वल टू अँगल BAF इक्वल टू त्यांनीच म्हटले त्याला X. याला मी हा एक पार्ट झाला पहिला. रे BC इज ए बायसेक्टर ऑफ अँगल ABD. रे BC हा रे BC इज ए अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABD. रे BC इज ए बायसेक्टर ऑफ अँगल ABD हेही क्वेश्चन मध्ये तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. देअरफॉर अँगल DBC हा अँगल इक्वल टू अँगल ABC हा अँगल इक्वल टू Y. म्हणजे हे दोन जे अँगल आहेत ते दोन्ही अँगल इक्वल झाले आणि त्यांनी त्याचं मेजर Y दाखवलेलं आहे. नेक्स्ट रे AE पॅरलल रे BD. रे AE आणि रे BD हे पॅरलल त्यांनी तुम्हाला दिलेले आहे आणि त्यांची आपण ही ट्रान्सव्हर्सल मानली AB अँड लाईन AB इज देअर ट्रान्सव्हर्सल असं आपण विचारात जर घेतलं तर हा अँगल आणि हा अँगल हे अल्टरनेट अँगल होतात. बघा हा रे पॅरलल हा रे आणि आपण ही ट्रान्सव्हर्सल AB विचारात घेतली तर हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल होतात आणि टू पॅरलल लाईनला जर ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते त्यावेळेस अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतात. म्हणजेच अँगल EAB इक्वल टू अँगल ABD हा मोठा अँगल इक्वल टू हा मोठा अँगल. अल्टरनेट अँगल्स थिअरम. आता अँगल EAB म्हणजे ह्या दोघांचे ॲडिशन आहे म्हणजे अँगल EAF प्लस अँगल BAF. अँगल EAF प्लस अँगल BAF इक्वल टू अँगल ABD. ह्या अँगल ABDच्या जागेवर आपण लिहू शकतो अँगल DBC प्लस अँगल ABC हा अँगल. EAFचं मेजर आहे X, BAFचं मेजर आहे X इक्वल टू DBCचं मेजर Y, ABCचं मेजर पण Y. X प्लस X इक्वल टू Y प्लस Y. X प्लस X 2X इक्वल टू Y प्लस Y 2Y. म्हणजे हा 2 गेला तर आपल्याला मिळालं X इक्वल टू Y. म्हणजे X आणि Y हे टू अँगल कॉन्ग्रंट आहेत. आता X आणि Y म्हटल्यानंतर हा आपण X आणि हा आपण Y घेऊया. मग अँगल X जो आहे तो आता मी कसा रीड करणार बघा. अँगल FAB इक्वल टू अँगल हा रीड करणार आहे अँगल ABC. हे टू अँगल कॉन्ग्रंट झाले. आता ही लाईन आणि ही लाईन या दोन लाईनचा आपण विचार केला आणि ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे अल्टरनेट अँगल होतात आणि जेव्हा अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतात तेव्हा त्या लाईन पॅरलल असतात. याला म्हणतो आपण अल्टरनेट अँगल्स टेस्ट. बट हे टू अँगल कॉन्ग्रंट झाले. बट अँगल FAB and angle ABC are alternate angles formed by the transversal AB. हे ट्रान्सव्हर्सल AB मुळे फॉर्म झालेले अल्टरनेट अँगल्स आहेत ऑफ रे AF अँड रे BC. Therefore line AF parallel line BC याला आपण म्हणतो अल्टरनेट अँगल्स टेस्ट. अशा प्रकारे याचा आपल्याला प्रूफ देता येतो. नेक्स्ट क्वेश्चन 2/22. रे PQ and रे PR are perpendicular to each other. Point B and A are in the interior and exterior of angle QPR respectively.
ray PB and ray PA are perpendicular to each other. Draw a figure showing all these rays and write. First question विचारला आहे त्यांनी, a pair of complementary angles. Second, a pair of supplementary angles. And third, a pair of congruent angles. पहिल्यांदा आपल्याला ही फिगर जी आहे फिगर ती ड्रॉ करणं गरजेचं आहे. रे PQ and रे PR, रे PQ and रे PR आर परपेंडिक्युलर टू इच अदर, म्हणजे या दोघांच्या मधील अँगल जो आहे हा 90 डिग्रीचा आहे. रे PQ and रे PR perpendicular to each other. Point B and A are in the interior and exterior of angle QPR. हा जो अँगल QPR झालेला आहे याच्या इंटेरियर मध्ये आणि एक्सटेरियर मध्ये पॉइंट B and A आहे रिस्पेक्टिव्हली. म्हणजे इंटिरियर पार्ट मध्ये पॉइंट B आहे आणि एक्सटेरियर पार्ट मध्ये पॉइंट A आहे. रे PB and रे PA are perpendicular to each other. रे PA म्हणजे हा रे PA आणि हा रे PB हे सुद्धा परपेंडिक्युलर टू इच अदर आहे. ड्रॉ अ फिगर शोईंग ऑल दीज रे अँड राईट. आणि हे सगळे जे रे आहेत हे दाखवणारे आपल्याला फिगर ड्रॉ करायची ती आपण ड्रॉ केलेली आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो बघा. रे PQ परपेंडिक्युलर रे PR, म्हणजे याचा अर्थ या दोघांमधील अँगल हा 90 डिग्रीचा आहे. पॉइंट B अँड पॉइंट A आर इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ अँगल QPR रिस्पेक्टिव्हली. म्हणजे QPR जो अँगल आहे याच्या इंटेरियर पार्टमध्ये पॉइंट B आहे आणि एक्सटेरियर पार्टमध्ये पॉइंट A आहे. देन रे PA परपेंडिक्युलर रे PB, PA आणि PB हे रे सुद्धा परपेंडिक्युलर तुम्हाला दिलेले आहेत. आणि तुम्हाला क्वेश्चन विचारलाय फर्स्ट ए पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर तुम्हाला फाइंड आउट करायची. सेकंड ए पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. आणि थर्ड क्वेश्चन विचारलाय ए पेअर ऑफ कॉन्ग्रंट अँगल्स. आपल्याला हे शोधून काढायचं. बघा फर्स्ट क्वेश्चन आपण घेतो त्यातील रे PQ परपेंडिक्युलर रे PR, रे PQ परपेंडिक्युलर रे PR हे तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे गिवन मध्ये गेलं. देअरफॉर अँगल RPQ इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर अँगल RPQ इक्वल टू 90 डिग्री. हा रे आणि हा रे परपेंडिक्युलर आहे म्हणजे यांच्यामधील अँगल 90 डिग्रीचा आहे. आता हा अँगल म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन आहे म्हणजे अँगल RPB प्लस अँगल QPB. अँगल RPB प्लस अँगल QPB इक्वल टू 90 डिग्री. अँगल ॲडिशन प्रॉपर्टी आपण इथे यूज केलेली आहे का हा एक मोठा अँगल आहे आणि त्या मोठा अँगल म्हणजे दोन छोटे जे अँगल आहेत यांची ॲडिशन आहे सम आहे. या दोन अँगलची सम 90 डिग्री आली. याचा अर्थ जर दोन अँगलचे ॲडिशन 90 डिग्री येत असेल तर ते अँगल कॉम्प्लिमेंटरी असतात. म्हणजे याचा अर्थ हे दोन जे अँगल आहेत हे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत. देअरफॉर अँगल RPB अँड अँगल QPB इज ए पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आणि ही कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची पेअर आहे. सिमिलरली हा जो पार्ट सोडवला आहे त्याचप्रमाणे आपल्याला सेकंड पण पेअर मिळते. रे PA परपेंडिक्युलर रे PB, रे PA परपेंडिक्युलर रे PB हे दोन रे परपेंडिक्युलर आहेत. देअरफॉर अँगल APB इक्वल टू 90 डिग्री. अँगल APB इक्वल टू 90 डिग्री म्हणजे हा अँगल तुमचा 90 डिग्रीचा आला. आता हा अँगल म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन आहे. APB म्हणजेच APR आणि BPR ह्या दोघांची ॲडिशन आहे. देअरफॉर अँगल APR प्लस अँगल BPR इक्वल टू 90 डिग्री. अँगल ॲडिशन प्रॉपर्टी. आणि मग पुन्हा या दोन अँगलची ॲडिशन तुम्हाला 90 डिग्री मिळाली आणि अँगलची ॲडिशन 90 डिग्री येत असेल पेअरची तर ती पेअर कॉम्प्लिमेंटरी अँगलची असते. देअरफॉर अँगल APR अँड अँगल BPR इज ए पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या आपल्याला इथे 2 पेअर मिळाल्यात. ही फर्स्ट पेअर, ही सेकंड पेअर. सेकंड क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे सप्लिमेंटरी अँगल्सच्या पेअर शोधायला. ॲडिंग 1 अँड 2 इक्वेशन 1 आणि 2 ची ॲडिशन करायची म्हणजे अँगल RPB प्लस अँगल APB. RPB प्लस APB इक्वल टू 90 डिग्री प्लस 90 डिग्री. अँगल RPQ प्लस अँगल APB इक्वल टू 90 90 180. हे जे 2 अँगल्स आहेत त्या 2 अँगलची सम म्हणजे ॲडिशन 180 आली. आणि जर अँगलचे ॲडिशन 180 येत असेल तर ते अँगल असतात सप्लिमेंटरी. याचा अर्थ हा अँगल आणि हा अँगल सप्लिमेंटरी अँगल आहे.
Therefore angle RPQ and angle APB is a pair of supplementary angles आणि ही सप्लिमेंटरी अँगल्सची पेअर आहे. त्याच्यानंतर थर्ड तुम्हाला पार्ट विचारलाय त्यांनी कॉन्ग्रंट अँगलच्या पेअर शोधायच्यात फ्रॉम 1 and 2. 1 आणि 2 चा जर आपण विचार केला तर अँगल RPQ इक्वल टू 90 डिग्री, अँगल APB इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे या दोघांचीही मेजर सेम आहे. म्हणजे याच्या LHS आता सेम होणार आहे कारण RHS सेम आहे बघा, 90 RHS सेम, देअरफॉर LHS सेम. फ्रॉम 1 and 2 अँगल RPQ इक्वल टू अँगल APB, अँगल RPQ इक्वल टू अँगल APB. हे 2 अँगल इक्वल झाले म्हणजेच ते कॉन्ग्रंट झाले. म्हणजे ही जी पेअर आहे ही कॉन्ग्रंट अँगलची पेअर आहे. देअरफॉर अँगल RPQ अँड अँगल APB इज ए पेअर ऑफ कॉन्ग्रंट अँगल्स. हे सेंटेन्स मी पुन्हा रिपीट केले बघा, अँगल RPQ इक्वल टू अँगल APB. आता RPQ पहा, RPQ म्हणजे ह्या दोघांचे ॲडिशन आहे. अँगल ॲडिशन प्रॉपर्टी आपण इथे यूज करू शकतो. RPQ म्हणजे ह्या दोघांचे ॲडिशन, म्हणजे या मोठ्या अँगलबद्दल या दोघांचे ॲडिशन आपण लिहू शकतो. म्हणजेच अँगल RPB प्लस अँगल QPB, अँगल RPB प्लस अँगल QPB इक्वल टू APB म्हणजे ह्या दोघांचे ॲडिशन, म्हणजे अँगल APR प्लस अँगल RPB, अँगल APR प्लस अँगल RPB हे आपण असं इथे लिहिलं. आता बोथ साईडला अँगल RPB आहे बघा, इकडे पण RPB आहे इकडे पण RPB आहे, तो कॅन्सल झाला म्हणजे आपल्याला मिळालं अँगल QPB इक्वल टू अँगल APR, अँगल QPB इक्वल टू अँगल APR. मी खाली लिहिले बघा, हे कॅन्सल झाल्यानंतर हे 2 अँगल इक्वल झालेत म्हणजेच ती पेअर झाली कॉन्ग्रंट अँगल्स. देअरफॉर अँगल QPB अँड अँगल APR इज ए पेअर ऑफ कॉन्ग्रंट अँगल्स. म्हणजे अशा प्रकारे कॉन्ग्रंट अँगलच्या आपल्याला 2 पेअर मिळाल्यात. ही एक 1 पेअर, ही अँगलची 1 पेअर मिळाली आणि आपल्याला इकडे कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या 2 पेअर मिळालेल्या आहेत. पहिल्यांदा आपल्याला फक्त फिगर व्यवस्थित जर ड्रॉ करता आली की बाकी सॉल्व करायला काही कठीण नाही आहे. याप्रमाणे हा सम सॉल्व करायचा. नेक्स्ट सम 1/22. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग स्टेटमेंट्स. म्हणजे तुम्हाला अल्टरनेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे, जो करेक्ट आहे तो. तुम्हाला टोटल 5 स्टेटमेंट दिलेले आहेत. फर्स्ट चॅप्टरमध्ये पण आपण हे अभ्यासलेलं आहे, या चॅप्टरमध्ये पण आपल्याला आता त्याचा अभ्यास करायचा आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ यांचे जे आन्सर आहेत ते अल्फाबेटिकली फर्स्ट क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर आहे C, सेकंडचं C, थर्डचं A, फोर्थचं B आणि फिफ्थचं C. तुम्हाला तुमच्या आन्सर शीटवरती फक्त CABC असं अल्फाबेटच लिहायचं आहे. मागील वेळेस पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आता याचं मी एक्सप्लेनेशन देतो. हे आन्सर C कसं, A कसं, B कसं आणि C कसं आपण ते शोधूया. फर्स्ट तुम्हाला दिले बघा, इफ अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट 2 पॅरलल लाईन्स, म्हणजे 2 पॅरलल लाईन तुम्हाला दिलेले आहेत आणि ट्रान्सव्हर्सल त्याला इंटरसेक्ट करते. Then sum of the interior angle on the same side of the transversal is. इंटेरियर अँगलची सेम साइडची ॲडिशन किती असते, सम किती असते असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. ह्या पॅरलल लाईन आहे, ही ट्रान्सव्हर्सल आहे असं असेल तर इंटेरियर अँगलची ॲडिशन 180 असते. याला आपण म्हणतो इंटेरियर अँगल्स थेरम. मग एक्सप्लेनेशन मी दिले बघा, लाईन L पॅरलल लाईन M, देअरफॉर अँगल A प्लस अँगल B इक्वल टू 180 डिग्री, A प्लस B इक्वल टू 180 डिग्री, इंटेरियर अँगल्स थेरम. याचा अर्थ फर्स्ट क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर आपल्याला 180 यायला पाहिजे आणि 180 हा तुमचा ऑप्शन आहे C. त्याच्यामुळे फर्स्ट क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर आपण C लिहिलेला आहे. देन सेकंड क्वेश्चन, द नंबर ऑफ अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 लाईन्स इज. म्हणजे 2 लाईनला एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते. या 2 लाईन दिल्यात बघा, त्या पॅरलल असेल किंवा नसेल त्याची आपल्याला काही घेणं नाहीये. या 2 लाईन आहे आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. तर या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनच्या जवळ एकूण किती तुमचे अँगल होतात ते तुम्हाला फाइंड आउट करायचे.
हा एक अँगल झाला 1 2 3 4, त्यानंतर 5 6 7 8 असे टोटल 8 अँगल होतात. आणि मग द नंबर ऑफ अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज 8, आणि 8 वाला ऑप्शन आहे तुमचा परत सी, म्हणजे सेकंडचं पण आन्सर तुम्हाला मिळालं सी. देन थर्ड क्वेश्चन, अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू पॅरलल लाईन्स, म्हणजे टू पॅरलल लाईन तुम्हाला आता दिलेले आहेत बघा, या टू पॅरलल लाईन आणि याला ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते. इफ द मेजर ऑफ वन ऑफ द अँगल इज 40 डिग्री, म्हणजे वन ऑफ अँगलचं मेजर 40 डिग्री आहे, देन द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग अँगल इज, त्याच्या करस्पॉन्डिंग अँगलचं मेजर तुम्हाला फाइंड आउट करायचं. म्हणजे ह्या लाईन पॅरलल दिलेल्या आहेत, हा एक अँगल तुम्हाला 40 डिग्रीचा दिलेला आहे आणि त्याचा करस्पॉन्डिंग अँगल तुम्हाला फाइंड आउट करायचा. टू पॅरलल लाईनला जरी थर्ड लाईन इंटरसेक्ट करत असेल तरी करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात. म्हणजे ए चं मेजर 40 आहे तर बी चं मेजर पण 40 येणार आहे. याला आपण म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल थिअरम. करस्पॉन्डिंग अँगल थिअरम, लाईन एल पॅरलल लाईन एम, देन अँगल बी इक्वल टू अँगल ए, करस्पॉन्डिंग अँगल्स थिअरम. आणि ए ची व्हॅल्यू 40 आहे म्हणजेच बी ची व्हॅल्यू 40 आहे. आणि मग 40 वाला जो ऑप्शन आहे तो आपला आहे ए, आणि मग आपण थर्डचा आन्सर दिलेला आहे ए. देन फोर्थ क्वेश्चन, इन ट्रायंगल एबीसी, फिगर ड्रॉ केली बघावी. इन ट्रायंगल एबीसी अँगल ए इक्वल टू 76 डिग्री, अँगल बी इक्वल टू 40 डिग्री, देअरफॉर अँगल सी इक्वल टू डॉट डॉट डॉट. अँगल सी चं मेजर तुम्हाला फाइंड आउट करायचं. अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री, सम ऑफ द इंटेरियर अँगल्स ऑफ द ट्रायंगल. इंटेरियर अँगलची सम 180 असते, हा थिअरम आपला अगोदर झालेला आहे. Therefore, angle A plus angle B plus angle C equal to 180 degree. In triangle ABC, angle A plus angle B plus angle C equal to 180 degree. Sum of the interior angles of the triangle. A ची व्हॅल्यू 76 प्लस B ची व्हॅल्यू 48 प्लस अँगल C इक्वल टू 180. या दोघांची ऍडिशन केली तर 124 आली, प्लस अँगल C इक्वल टू 180. 124 इकडे आला मायनस झाला, देअरफॉर अँगल C इक्वल टू 180 मधून 124 गेले की तुम्हाला 56 राहतात. अँगल सी इक्वल टू 56 डिग्री. आणि मग 56 डिग्री वाला जो ऑप्शन तुमचा दिलेला आहे तुम्हाला तो तुमचा आहे बी, म्हणजे फोर्थ क्वेश्चनचा आन्सर आपण दिलेला आहे बी. देन फिफ्थ क्वेश्चन, टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, म्हणजे या टू लाईन पॅरलल दिलेल्या आहेत आणि ह्या इंटरसेक्ट केल्यात एका ट्रान्सव्हर्सलने. इफ द मेजर ऑफ वन अल्टरनेट इंटेरियर अँगल इज 75 डिग्री, हा इंटेरियर अँगल आहे आणि याचं मेजर 75 डिग्री आहे, तर त्याचा अल्टरनेट अँगल जो आहे हा, याचं मेजर किती आहे तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. टू पॅरलल लाईन असेल, एक ट्रान्सव्हर्सल असेल तर हे इंटेरियर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतात. म्हणजे बी चं मेजर ए एवढं येणार आहे आणि ते तुम्हाला दिले 75 डिग्री, आणि हे अँगल इक्वल झाले, याला आपण म्हणतो अल्टरनेट अँगल थिअरम. बघा, लाईन एल पॅरलल लाईन एम, देअरफॉर अँगल बी इक्वल टू अँगल ए, आणि अल्टरनेट अँगल थिअरम. आणि ए ची व्हॅल्यू 75 आहे म्हणजे बी ची व्हॅल्यू पण 75 येणार आहे, देअरफॉर अँगल बी इक्वल टू 75 डिग्री. 75 चा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे सी, म्हणजे फिफ्थ क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर तुम्हाला आला सी. अशा प्रकारे हे अल्टरनेटिव्हचे जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. तुम्हाला तुमच्या आन्सर शीट मध्ये फक्त सी सी ए बी सी असे अल्फाबेट फक्त लिहायचे, तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं नाहीये. हे एक्सप्लेनेशन मी तुम्हाला याच्याकरता दिले की त्याचं आन्सर हे येतं कसं ते समजण्यासाठी. अशा प्रकारे आपण हे ऑप्शन त्याचे मिळवू शकतो.